UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शरद पवारांची पुन्हा भर पावसामध्ये सभा। इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत शरद पवारांचं भर पावसामध्ये जोरदार भाषण। पावसात सभा घेतली की जागा जिंकून येते, मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची रेख। शरद पवार यांच्यानंतर फडणवीसांचं देखील पावसात भाषण। सांगलीमधल्या शिराळ्यामध्ये सभा घेतली। शरद पवारांच्या पत्रामुळे 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीला फडणवीसांचा दावा, तर पवार पक्ष आणि परिवार तोडण्याचे विश्वपितामह अशी ही टीका। भाजपची सत्ता असताना माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागत असेल तर फडणवीसांनी माझं राजकीय स्थान ओळखावं, शरद पवारांचा खोचक टोला। फडणवीसांनी राष्ट्रपती राजवटीसह इतर मुद्द्यांवरून केलेल्या आरोपांवर शरद पवारांची सडेतोड उत्तरं। राजकीय घडामोडींवर परखड भाष्य पहा शरद पवारांची महास्फोटक मुलाखत संध्याकाळी 5 वाजता फक्त TV9 मराठीवर। बटेंगे तो कटेंगेचा विरोध करणारे बहुतेक त्याचा अर्थ समजू शकले नाहीत। हिंदुत्वाला विरोध करणं म्हणजे धर्मनिरपेक्षता असंही काहींचं मत। अजित पवार पंकजा मुंडे यांच्यावरील प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। बटेंगे तो कटेंगे आम्हाला अमान्य, हा उत्तर प्रदेश नाही, शाहू फुलेंच्या राज्यामध्ये असले नारे चालणार नाहीत, अजित पवारांची भूमिका। योगी आदित्यनाथ यांचा बटेंगे तो कटेंगे नारा युपीतच चालला नाही, योगी लोकसभेच्या वेळी त्यांच्याच राज्यामध्ये हरले, संजय राऊतांची टीका। मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही, मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी नवे चेहरे आणू शकतात, विनोद तावडे यांच्यानंतर फडणवीसांचा पुनरुच्चार। एकनाथ शिंदेंचं काम आता झालं, 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, संजय राऊतांचा दावा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।